मॅम, हं. पीसीओडी मध्ये सर्जरीचा गरज आहे का? खरं म्हणजे पी-सी-ओ-डीमध्ये सर्जरीची बिलकुल गरज नसते. आपल्याला करायचं काय असतं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये आपल्याला इंचेस लॉस करायचे असतात. कोर स्ट्रेंथनिंग म्हणजे आपले जे मसल्स असतात कोरचे, तर ते टाईट व्हावे लागतात. मसल मास शरीरातलं वाढावं लागतं. जितकं मसल मास जास्त, तितका इन्शुलिन रेझिस्टन्स कमी. त्याचबरोबर आपल्याला कार्बोहायड्रेटचं डाएट कमी करायला लागतं. प्रोटीन्स जास्त घ्यायचे आहेत. आपल्याला व्हेजिटेबल्स जास्त घ्यायचे आहेत. स्प्राउट्स, त्याच्यानंतर सॅलड्स, हायड्रेशन छान ठेवायचं आहे. एक्सरसाइजचे व्हेरिएशन्स आपण करू शकतो. कधी कोर स्ट्रेंथनिंग, कधी एरोबिक्स. पण मसल मास आपल्याला वाढवायचं आहे, फॅट कमी करायचं आहे. त्याचबरोबर ओव्ह्युलेशन आपलं होत नसेल, आपल्याला कन्सीव्ह करायचं असेल, तर ओव्ह्युलेशन इंड्युसिंग मेडिसिन्स आपल्याला घ्यायची आहेत. इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करायला इन्शुलिन सेन्सिटायझर्स घ्यायचे आहेत आणि ह्या सगळ्यांनी आपल्याला प्रेग्नन्सी होऊ शकते. प्रेग्नन्सी व्यतिरिक्त आपल्याला PCOSमध्ये सर्जरीची जरुरी लागत नाही. जेव्हा गोळ्या औषधांनी ओव्ह्युलेशन होत नाही, हार्मोनल इंजेक्शनने ओव्ह्युलेशन होत नाही, बरीचशी सायकल आपली वाया चालली आहे. मेल फॅक्टर नाही आहे, फॅलोपियन ट्यूब्स ओपन आहे, फक्त ओव्ह्युलेशन होत नाही आहे. अशा वेळेला जेव्हा आपण लॅप्रोस्कोपी करतो आणि आपल्याला ओव्हरीची कॅप्सूल जेव्हा थिक वाटते, तेव्हा आपण ओव्हेरियन ड्रिलिंग करू शकतो. पण आपल्याला हे इन्सिस्ट करायचं नाही आहे. कारण कित्येक वेळेला काय होतं, अननेसेसरी आपण ओव्हेरियन ड्रिलिंग करतो आणि आपली अंड्यांची संख्या कमी होते. त्यामुळे खरं म्हणजे PCOSमध्ये आपल्याला सर्जरी लागत नाही.